नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आपण शिकणार आहोत इंट्राडे म्हणजे काय। अगदी लहान मुलाला हे समजेल इतक्या सोप्या भाषेमध्ये या सगळ्या टर्म्स मी तुम्हाला आज समजवणार आहे। तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन आहात, तुम्हाला इंट्राडे शिकायचं आहे, रोजचे तुम्हाला 2 ते 5 हजार रुपये कमवायचे आहेत, तर हे सगळं नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आपल्या मराठी मातृभाषेमध्ये हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर मग बघूया इंट्राडे म्हणजे काय। इंट्राडे म्हणजे कोणत्याही कंपनीचा शेअर आजच घ्यायचा आणि आजच विकायचा, त्याला म्हणतात इंट्राडे। सकाळी 9:15 वाजता मार्केट सुरू होतं आणि 3:30 वाजता बंद होतं। म्हणजे XYZ कंपनीचा शेअर तुम्ही मार्केट सुरू झाल्यानंतर घेतला आणि मार्केट बंद व्हायच्या आधी तो विकून टाकला, मग तुम्हाला प्रॉफिट हो किंवा लॉस हो, ही जी प्रोसेस आहे हिला म्हणतात इंट्राडे। इंट्राडे मध्ये 2 प्रकार असतात, पहिला आहे लॉंग, दुसरा आहे शॉर्ट। पहिला प्रकार कधी करता जेव्हा तुम्हाला वाटत असेल आज शेअर मार्केट वाढणार आहे किंवा XYZ कंपनीचा शेअर आज वाढणार आहे, तेव्हा रेग्युलर इंट्राडे करता। आणि जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आज मार्केट पडणार आहे किंवा XYZ कंपनीचा शेअर आज पडणार आहे, त्याची किंमत कमी होणार आहे, तेव्हा आपण शॉर्ट सेल करतो। पहिल्या प्रकारात कसं असतं, तुम्ही XYZ कंपनीचा शेअर घेता आणि मार्केट बंद व्हायच्या आधी तो विकून देता। शॉर्ट सेलमध्ये कसं असतं, तुमच्याकडे त्या कंपनीचे शेअर नसतानाही तुम्ही त्या कंपनीचे शेअर विकून देता आणि मार्केट बंद व्हायच्या आधी त्या कंपनीचे शेअर घेऊन टाकता, याला म्हणतात शॉर्ट सेल। हे इंट्राडेचे 2 प्रकार आहेत। मित्रांनो, तुम्ही जर इंट्राडे करणार असाल तर स्क्वेअर ऑफ टाइम हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। मार्केट 9:15 वाजता सकाळी सुरू होतं आणि 3:30 वाजता बंद होतं, पण मित्रांनो 3:10 अप्रॉक्सिमेटली या वेळेला स्क्वेअर ऑफ टाइम म्हणतात। म्हणजे बघा, तुम्ही लॉंग किंवा शॉर्ट सेल कोणत्याही प्रकारचा इंट्राडे करा, पण तुमच्यासाठी स्क्वेअर ऑफ टाइम हा खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे तुम्ही शेअर घेतले असेल तर ते तुम्हाला 3:10 पर्यंत विकायचे आहे, किंवा तुम्ही ऑलरेडी शॉर्ट सेल केला असेल तर तुम्हाला 3:10 पर्यंत पुन्हा त्या कंपनीचे शेअर बाय करायचे आहे। हा जो टाइम आहे याला म्हणतात स्क्वेअर ऑफ टाइम। जर तुम्ही या वेळेपर्यंत नाही केलं तर तुमच्या अनुपस्थितीत तुमचा जो ब्रोकर आहे, मग एंजल ब्रोकिंग असो, झरोदा असो, ग्रो असो, तो तुमच्या अनुपस्थितीत ती प्रोसेस पूर्ण करून टाकतो। त्यानंतर बघूया इंट्राडेचे फायदे। जे पण व्हायचं ते आजच्या आजच होतं। म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा इंट्राडे करा, एक तर तुम्हाला प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो। मार्केट बंद व्हायच्या वेळेस तुम्हाला कळून जातं की तुम्हाला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे। डिलिव्हरीमध्ये कसं असतं, आपण आज शेअर घेतो, 2-4 दिवसानंतर, महिन्याभरानंतर, 6 महिन्यानंतर विकतो। त्यामुळे कधी तो शेअर वर जातो, कधी खाली जातो, वर जातो, खाली जातो, त्यामुळे कंटिन्यू आपल्याला धाकधूक लागलेली असते। पण इंट्राडेचं तसं नाहीये, आपल्याला एकाच दिवसात आपल्याला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे कळून जातं। त्यानंतर इंट्राडेचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा आहे, मार्केट पडो अथवा वर जाओ, या दोन्ही पद्धतीने आपल्याला पैसे कमवता येतात। कसं ते मी तुम्हाला सांगतो। हे बघा, आता जर तुम्हाला असं वाटतं आहे की मार्केट वर जाणार आहे, मग तुम्ही XYZ कंपनीचा शेअर खरेदी केला, तुम्हाला माहिती आहे की या शेअरची गुड न्यूज आली आहे आणि या शेअरची किंमत आता वाढणार आहे, मग त्या शेअरची किंमत आपण समजू की 100 रुपये आहे। दिवसभरामध्ये त्या कंपनीचा शेअर असा खाली वर होत असतो। म्हणजे तुम्ही 100ला घेतला, कधी 98ला जाईल, कधी 90ला जाईल, कधी कधी 80ला पण जातो, पुन्हा कधी 100 होईल, 110 होईल, 105 होईल, 120 होईल, अशा प्रकारे तो खाली वर होत असतो। आता आपण 100ला घेतला होता, आता तो 110ला जर झालेला आहे, म्हणजे आपल्याला प्रॉफिट होतो आहे, मग आपण काय करतो, मार्केट संपायच्या आधी तो सेल करून टाकतो। म्हणजे 100ला घेऊन आपण जर 110ला विकतो आहोत, म्हणजे आपल्याला एका शेअर मागे 10 रुपयाचा प्रॉफिट होतो आहे। आपण 10 क्वांटिटी घेतली होती, म्हणजे टोटल आपला बॅलन्स झाला 1100 रुपये। तर या प्रकारामध्ये आपल्याला 100 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे। दुसरा असा प्रकार असतो जेव्हा आपल्याला वाटतं की आता मार्केट पडणार आहे। उदाहरणार्थ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 15 दिवसासाठी MIDC पूर्णपणे बंद आहे, तर या न्यूजचा असा असर होईल की शेअर मार्केट उद्या पडेल, कारण की मोठ्या मोठ्या कंपन्यांना नुकसान होईल आणि त्यांचे शेअर पडेल। मग अशा परिस्थितीत आपण काय करतो, सकाळी जसं मार्केट चालू होईल तेव्हा आपण जास्त किमतीमध्ये ते शेअर विकून टाकतो। म्हणजे XYZ कंपनीचा शेअर आपण 110ला विकला, 10 क्वांटिटीचा, म्हणजे आपल्याला दिवसभरात त्याची किंमत खालीवर होत असते। आणि जेव्हा ती किंमत 100ला आली, म्हणजे आपण 110ला विकला आहे, आता आपण विकलेल्यापेक्षा तो कमी दामात आपल्याला मिळतो आहे, कमी किमतीत आपल्याला मिळतो आहे, मग आपण घेऊन टाकतो आणि आपल्याला प्रॉफिट होतो। म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने आपण इंट्राडे करून प्रॉफिट करू शकतो आहे। मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, कारण की अशा अनेक महत्त्वपूर्ण टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवत असतो।
त्यानंतर घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे काम करू शकता. कोणताही मोठा सेटअप नाही, कोणताही ऑफिस घ्यायची गरज नाही, दुकान टाकायची गरज नाही. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या मोबाईलवरून हे सगळं काम करू शकतात. हा याचा खूप चांगला फायदा आहे. त्यानंतर मित्रांनो मार्जिन, म्हणजे तुमच्याकडे जेवढे पैसे आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीचे शेअर तुम्हाला घेता येतात. म्हणजे अनेक ब्रोकर आहे, जसं की एंजल ब्रोकिंग झालं, अपस्टॉक झालं, ग्रो झालं, या सगळ्या कंपन्या आपल्याला मार्जिन देतात. कोणी 2x देतं, कोणी 3x देतं, कोणी 10x देतं. हे प्रत्येक ब्रोकरनुसार वेगवेगळं असतं. आता बघा मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. आयडियाचा शेअर आहे. आता आपल्याला डिलिव्हरीसाठी हा शेअर घ्यायचा आहे. आपल्याकडे 72 रुपये बॅलन्स आहे, 8 रुपये 85 पैसे आता याची प्राइस चालू आहे. आता 72 रुपयात मला किती शेअर मिळतील? तर इथे बघा फक्त आपण 7च शेअर घेऊ शकतो आहे 72 रुपयात डिलिव्हरीसाठी. पण आता आपण इथे इंट्राडे सिलेक्ट केलं. इंट्राडे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे बघा 14 शेअर घेता येत आहे, कारण की हे जे आपला ब्रोकर आहे तो आपल्याला इथे बघा 1.9x एवढी मार्जिन देतो आहे. म्हणजे आपल्याकडे जेवढे पैसे आहे आपल्या अकाउंटला त्याच्यावर आपला ब्रोकर आपल्याला मार्जिन देतो. त्याद्वारे आपण जास्त शेअर घेऊ शकतो आहोत आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवू शकतो. आता उदाहरणाने तुम्हाला समजून सांगतो. हे बघा आपल्याकडे 1000 रुपये बॅलन्स आहे. XYZ कंपनीचा आपल्याला स्टॉक घ्यायचा आहे. त्याची किंमत आता 100 रुपये आहे आणि आपण 10 शेअर घेतले. मग 100 रुपयाचे 10 शेअर घ्यायला आपल्याकडे 1000 रुपये आहे, बरोबर. आता 1 दिवसांनी, 2 दिवसांनी, महिन्याभराने जेव्हा पण आपल्याला हा स्टॉक विकायचा आहे डिलिव्हरीसाठी, आपण त्याची किंमत वाढल्यानंतर तो विकणार. आता समजा त्याची किंमत झाली आहे 110 रुपये. मग 110 रुपयाचे आपण 10 शेअर विकले म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती झाला? 100 रुपयाचा. आता इंट्राडेमध्ये कसं असतं, समजा आपल्याकडे 1000 रुपये आहे, त्या शेअरची किंमत 100 रुपये आहे, पण आपल्याला कंपनीने काय केलं? 20% मार्जिन दिलं. म्हणजे जिथे आपण 10 शेअर घेऊ शकत होतो त्या XYZ कंपनीचे, आता ते आपण डायरेक्ट 50 घेऊ शकतो आहोत, कारण की आपल्याला कंपनीने मार्जिन दिलेलं आहे. आता जेव्हा दिवसभरात त्याची किंमत जास्त होईल, म्हणजे आपण 100ला घेतला होता, आता त्याची किंमत 110 झालेली आहे. मग आपण काय करतो? तो विकून देतो, सेल करतो. आता 50 क्वांटिटी होते, म्हणजे 110 गुणिले 50, 1500 रुपये आपला बॅलन्स झाला. आपण 1000 रुपये लावले होते आणि आता आपल्याला 1500 मिळाले, म्हणजे आपला प्रॉफिट झाला 500 रुपये. तर अशा प्रकारे इंट्राडेमध्ये खूप जास्त प्रॉफिट कमवता येतो. हे झाले इंट्राडेचे फायदे. मित्रांनो, तुम्हाला पण इंट्राडे करायचं असेल तर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, कुठे ओपन करायचं, यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहे. एंजल ब्रोकिंग, अपस्टॉक, कोटक सिक्युरिटी या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही इथे अकाउंट ओपन करू शकता. जर तुम्ही कोटक सोबत अकाउंट ओपन करतात तर तिथे इंट्राडेवर कुठलेही चार्जेस नाही. एंजल सोबत करतात तर 20 रुपये, अपस्टॉक सोबत करतात तरी 20 रुपये तुम्हाला पर ऑर्डर इथे चार्जेस लागतात. तर नक्की अकाउंट ओपन करून घ्या. तुम्हाला काहीही अडचण आली मला इंस्टाग्रामवर तुम्ही कधीही मेसेज करू शकतात, मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. इंट्राडेमध्ये जेवढा प्रॉफिट पण होतो तेवढा लॉस पण होतो, हे तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतोच आहे. आता बघूया इंट्राडेचं नुकसान काय आहे, तोटा काय आहे. हे बघा, आपल्याला पहिली गोष्ट आपले जे ब्रोकर आहे ते मार्जिन देतात. मार्जिनमुळे काय होतं, आपण जास्तीत जास्त शेअर घेतो, त्यामुळे जर आपला प्रॉफिट झाला तर आपल्याला फायदा होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, डिलिव्हरीसाठी 10 शेअर घेता येत होते, पण आपल्याला मार्जिनमुळे 50 घेता आले, त्यामुळे आपला 500 झाला. पण चुकून माकून इथे शेअरची किंमत वाढायची ऐवजी कमी झाली असती तर आपलं नुकसान झालं असतं. त्यामुळे जे पण आपण मार्जिन घेतले आहे ते पण पैसे आपल्याला भरून द्यावा लागतात. हा इंट्राडेचा पहिला आणि सगळ्यात मोठा तोटा आहे. दुसरा पॉईंट आहे जास्त रिस्क असते. यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अनेक टेलिग्राम ग्रुप आहे, इंस्टाग्राम आहे, इथे अनेक जण म्हणतात की आम्ही एवढा प्रॉफिट कमवला, तेवढा प्रॉफिट कमवला. पण मित्रांनो, जर ते खरंच एवढा प्रॉफिट कमवत असते तर त्यांनी तुम्हाला का सांगितलं असतं? त्यांनीच ते शेअर घेऊन अंबानी नसते का झाले? तर मित्रांनो, कसं आहे, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नक्कीच याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता, ते लोक पण कमवत आहे. पण मित्रांनो, तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. कारण तुमचं चांगलं झालं तर ते तुमच्यामुळे होणार आहे, वाईट झालं तर ते तुमच्यामुळे होणार आहे. त्यामुळे स्वतः अभ्यास करा. तिसरा पॉईंट आहे, तुम्ही हे पार्ट टाइम करू शकत नाही. कारण मित्रांनो, एखाद्या कंपनीचा आपण शेअर घेतो आहोत किंवा शॉर्ट सेल करतो आहोत तर ते कंपनीचा शेअर दिवसभरात खूपदा खाली येतो, खूपदा वर जातो, असं कंटिन्यू सेकंदाला होत असतं. त्यामुळे या सगळ्यांवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्याला प्रॉफिट पाहिजे आहे तर आपल्याला कंटिन्यू मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर त्यांचे मॅप बघावे लागतात. त्यामुळे आपण हे पार्ट टाइम करू शकत नाही. हा, तुम्ही जर डिलिव्हरीसाठी शेअर घेतात, म्हणजे आज घेऊन 10-15 दिवसांनी, महिनाभराने, 6 महिन्यांनी विकतात, तर तुम्हाला इथं कंटिन्यू त्या मॅपकडे बघायची काही गरज राहत नाही. त्यामुळे हा सगळ्यात मोठा तोटा आहे की तुम्हाला इथे हे पार्ट टाइम करता येणार नाही. जर तुम्ही इंट्राडे करणार असाल तर तुम्हाला त्या दिवशी कंटिन्यू लॅपटॉप समोर बसणं गरजेचंच आहे.
त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, यात भावूक होऊन चालत नाही, तुम्हाला कंटिन्यू अपडेट व्हावं लागतं. कारण की कोणी XYZ कंपनी सांगितलं की अरे आता टाटा मोटर्सची इलेक्ट्रिकल गाड्या वगैरे येणार आहे, मग हा शेअर तू घेऊन टाक, खूप अंबानी होशील, हे होशील ते होशील. पण मित्रांनो ते भावूक होऊन चालत नाही, तुम्हालाही बघावं लागणार आहे की त्या कंपनीचे ते मॉडेल कसे येणार आहे, कशा प्रकारचे ते गाड्या बनणार आहे. XYZ मी तुम्हाला जस्ट उदाहरण देतो आहे. तुम्हाला अपडेट राहावं लागणार आहे कंटिन्यू. समजा तुम्ही इंट्राडे जरी करत असेल तरी तुम्हाला न्यूज बघत राहावं लागणार आहे. तुमचं जे पण ॲप आहे, मग ते एंजल ब्रोकिंग असो किंवा कोणतंही असो, त्याच्यामध्ये न्यूज येत राहतात. तुम्हाला कंटिन्यू अपडेट राहावं लागेल. अच्छा ही न्यूज आली आहे, मग याचा काही परिणाम होईल का मार्केटवर, हे सगळं तुम्हाला अपडेट व्हावं लागतं. भावूक होऊन चालत नाही. हे झाले इंट्राडेचे तोटे. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी. मित्रांनो तुम्हाला घर बसल्या रोजचे 200, 500, 1000 रुपये कमवायचे आहे, 10,000 रुपये कमवायचे आहे, तर तुम्हाला या स्ट्रॅटर्जी येणं गरजेचं आहे. इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी कोणत्या आहे, तर मोमेंटम स्ट्रॅटर्जी, ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी, स्काल्पिंग स्ट्रॅटर्जी, मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटर्जी, गॅप अँड गो स्ट्रॅटर्जी, न्यूज बेस्ड स्ट्रॅटर्जी, अशा अनेक प्रकारच्या स्ट्रॅटर्जी आहे. प्रत्येक ब्रोकरच्या वेगळ्या आहे, कायक्यांच्या वेगळ्या आहे. प्रत्येकजण त्याच्या पद्धतीनुसार ह्या इंट्राडे करत असतो. साधारणतः या स्ट्रॅटर्जी आहे. मित्रांनो तुम्हाला या स्ट्रॅटर्जीवर एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा, कारण की या स्ट्रॅटर्जीशिवाय तुम्ही इंट्राडे चांगल्या प्रकारे करू शकत नाही, तुम्हाला प्रॉफिट जास्त होणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. स्ट्रॅटर्जी म्हणजे एक पद्धत आहे, त्या पद्धतीमुळे तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणते शेअर निवडायचे, कोणते शेअर आज वाढणार आहे, कोणत्या शेअरचा शॉर्ट सेल करायचा, हे सगळं तुम्हाला या स्ट्रॅटर्जीवरून कळतं. जर तुम्हाला याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मी नक्की याच्यावर व्हिडिओ बनवेल. मला इंस्टाग्रामवर मेसेज करा तुम्हाला काहीही अडत असेल तर. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.